महत्त्वाचा दिवस आहे। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपल्या देशावर इंग्रजांनी व मुघलांनी अनेक वर्ष राज्य केले। भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी, भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी या म्हणीप्रमाणेच इंग्रजांनी व्यापाराच्या निमित्ताने आपल्या देशात प्रवेश केला आणि व्यापारासाठी सवलती देखील मिळविल्या। त्या मुठभर लोकांनी साता समुद्रापलीकडे येऊन आपल्या राजे महाराजांजवळ गोड गोड बोलून आपले प्रस्थ वाढवले आणि त्यांनाच हुसकावून लावून आपल्या देशावर सुमारे 150 वर्ष राज्य केले। त्यानंतर आले ब्रिटिश। त्यांनी देखील मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी थोडीशी जागा मागितली आणि बघता बघता संपूर्ण भारतावर आपला अधिकार मिळवला। त्यांनी देखील आपल्या लोकांवर खूप अन्याय केला। त्यांना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगितले होते। परंतु हातात सत्ता असल्यामुळे बळी तो कानपिळी या म्हणीप्रमाणेच त्यांनी टिळकांवर व आपल्या देशातल्या गरीब निष्पाप जनतेवर खूप अत्याचार केले। त्यानंतर झाशीच्या राणीने देखील इंग्रजांविरुद्ध रणशिंग पुकारले। मैं मेरी झांसी नहीं दूंगी हा एकच नारा देशाच्या कानाकोपऱ्यात गरजू लागला। या त्यांच्या कार्यात मंगल पांडे यांनी देखील आपले कर्तृत्व बजावले। परंतु इंग्रज शक्ती जास्त प्रबळ असल्यामुळे आपल्या नेत्यांचे प्रयत्न अपयशी ठरले। ना धर्मासाठी ना जात, हळूहळू त्यांना स्वातंत्र्याचे लोकांना महत्त्व पटू लागले। आणि हळूहळू स्वातंत्र्य संग्रामातील लोकांची संख्या वाढू लागली। लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक नेत्यांनी स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची बाजी देण्यात धन्यता मानली। त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस, नेहरू अशा अनेक हजारो लोकांनी देशाच्या प्रत्येक भागातून इंग्रजांविरुद्ध असहकार पुकारला। अशा या सर्वांचे मार्ग जरी भिन्न असले तरी साध्य मात्र एकच होतं, ते म्हणजे स्वराज्य प्राप्ती आणि आपल्या भारत मातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करणे। जन्म घेतला त्यांनी देशासाठीच हुतात्मा झाले। जन्म घेतला त्यांनी देशासाठीच हुतात्मा झाले। नमन त्या शूरवीरांना ज्यांनी आपल्या भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले। सर्वच लोकांनी एकदम उठाव केल्यामुळे इंग्रजांना व ब्रिटिशांना आपला राज्यकारभार चालवणे अवघड जाऊ लागले होते। म्हणून त्यांनी आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्याचे ठरवले। परंतु आपल्या स्वभाव धर्माला अनुसरून त्यांनी हिंदुस्थानाचे 2 विभाग करून भारत व पाकिस्तान हे दोन राज्य निर्माण केले। या मागचा हेतू असा होता की हिंदू व मुस्लिम यांच्यात आपापसात भांडणे व्हावी आणि त्यांना पुन्हा येण्याची संधी मिळावी। याच प्रकारे 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि